नमस्कार मैत्रिणींनो, मी निकिता आणि माझ्या निकिता खैरनार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आज आपण बघूया अगदी भन्नाट रंगाची, एकदम लालसर रंगाची, एकदम चवीची आणि स्वादाची व भाजीला दाटसरपणा आणणारी लाल तिखट म्हणजेच लाल मसाला कसा बनवायचा ते। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, कारण या पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर कुठेही बघायला मिळणार नाही आणि कदाचित त्यामुळेच या माझ्या पद्धतीने बनवलेल्या लाल तिखटमुळे भाजीचा स्वाद, रंग आणि भाजीला येणारा दाटसरपणा हा अप्रतिम असेल। तर इथे मी लाल तिखट किंवा लाल मसाला बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व्हिडिओमध्ये दाखवले आहे। या पद्धतीने लाल तिखट बनवले आणि वर्षभर त्याची ओला हात न घातल्याची काळजी घेतली, ओला चमचा न वापरला, तर हा लाल मसाला देखील 1 ते 2 वर्ष सहज आणि अगदी आहे तसा रंग टिकून छान स्वाद असलेला मसाला तुम्हाला वर्षभर वापरता येईल। इथे या पदार्थांबरोबरच मी हे 100 ग्रॅम तेल आणि 100 ग्रॅम मीठ देखील घेतले आहे। हे घेण्याचे कारण आहे कारण मसाला मी गिरणीत किंवा मिक्सरमध्ये दळलेला नाही, तर तो मसाला मी कांडप मशीनमध्ये कुटून घेतला आहे आणि कांडप मशीनमध्ये मसाला कुटण्यासाठी त्याला थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल आपल्याला कांडप मशीनवाल्याला द्यावं लागतं, कारण हे सर्व साहित्य कुटण्यासाठी त्यांना मीठ व तेलाचा वापर करावा लागतो। आणि मी सगळ्यांना सांगेल की एक महत्त्वाचं सिक्रेट आहे या सर्व भाजीला दाटसरपणा, रंग, स्वाद येण्यामागे, की मसाला कुटताना हा मिक्सरमध्ये कुटू नका किंवा गिरणीमध्येही देऊ नका, तर तो कांडप मशीनमध्येच द्या। त्याचा तो नैसर्गिक पद्धतीने तो कुटलेला असतो हा मसाला आणि त्यामुळे त्याला रंगही सुंदर येतो, त्याचा स्वाद छान असतो आणि भाजी अगदी दाटसर बनते, अगदी अप्रतिम चवीची बनते। इथे मी मसाल्यात वापरलेल्या सर्व साहित्यांची नावे दिलेली आहेत। कदाचित कुठलाच व्हिडिओ यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतके पदार्थ वापरलेले दिसणार नाही, पण हे सर्व पदार्थ लाल तिखटमध्ये वापरण्याचं कारण आहे की आपल्याला हा एक लाल तिखट मसाला भाजीला वापरल्यानंतर दुसरा कुठलाच मसाला भाजीमध्ये घालायची गरज नाही, कुठला गरम मसाला गरज नाही किंवा कुठला संडे स्पेशल मसाला, कोथिंबीर मसाला वगैरे असं कुठल्याच मसाल्याची आपल्याला गरज पडणार नाही। हा एकमेव लाल तिखट मसाला वापरला तरी भाजीची अप्रतिम चव येते। तर इथे आता सर्व जिन्नस मी तुम्हाला दाखवलेले आहे, हे सर्व जिन्नस आहे त्या प्रमाणात घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मिरच्या, मीठ आणि तेल सोडून बाकी सर्व साहित्य आपल्याला हे हलकंसं तेल वापरा किंवा नका वापरू आणि गरम आपल्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचे आहे। सर्व साहित्य तव्यावर किंवा कढईत भाजल्यानंतर ते थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला ते सर्व साहित्य कांडप मशीनवाल्याकडे देऊन ते कुटून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने बघा तुम्ही अगदी लाल चटक लाल तिखटला कलर आलेला आहे, त्याची चव पण उत्तम झालेली असते आणि भाजीही दाटसर बनते। तर माझ्या पद्धतीने एकदा लाल तिखट मसाला नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला आहे। मला 100% गॅरंटी आहे की या पद्धतीने मसाला बनवाल तर तो अप्रतिम चवीचाच बनेल आणि तो वर्षभर 2 वर्ष टिकवायचा असेल तर छानपैकी एखाद्या काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि त्यात ओला हात किंवा ओला चमचा जाणार नाही। फक्त एवढी काळजी घेतली तर या मसाल्याला जाळं लागणार नाही, अळी पडणार नाही, काहीही होणार नाही। आणि शक्यतो मी म्हणेल सर्वांना की लाल मसाला हा घरीच बनवा। विकतचा लाल मसाला आणला किंवा लाल तिखट आणलं तर त्यामध्ये ऑर्गॅनिक कलर नसतो, कुठलेही आर्टिफिशियल कलर वापरलेले असतात, भेसळयुक्त काही गोष्टी वापरलेल्या असतात। त्यामुळे असं खाणं खाण्यापेक्षा आपण घरीच थोडेसे कष्ट घेऊन, आणि पद्धतही सोपी आहे, अगदी कमी वेळात हा मसाला तयार होतो, तर प्रत्येकाने घरच्या घरीच लाल तिखट मसाला बनवा आणि मस्त खा व स्वस्त राहा। हा लाल तिखट मसाला अप्रतिम चवीचा बनण्यामागे अजून एक सिक्रेट आहे, ते म्हणजे मी 5 प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या हा मसाला बनवण्यासाठी वापरलेल्या आहेत। मी टोटल 3 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या 3 किलो मिरच्यांमध्ये 1 किलो मिरची आहे लवंगी मिरची आणि बाकीच्या मिरच्या आहेत त्या अर्धा किलो घेतलेल्या आहे। बाकीच्या मिरच्यांची नावं आहेत ती गुंटूर मिरची, चपाटा मिरची, बेडगी मिरची आणि रसगुल्ला मिरची। या सर्व 4 मिरच्या मी अर्धा किलो घेतल्या आहे आणि लवंगी मिरची ही 1 किलो घेतली आहे। लवंगी मिरचीचं काम आहे की मसाला तिखट बनवते आणि बाकीच्या सर्व 4 प्रकारच्या मिरच्यांचं काम आहे की त्या अतिशय सुंदर कलर मिरची पावडर येतो, भाजी दाटसर बनण्यासाठी उपयोग होतो, स्वाद सुंदर येतो, चव अप्रतिम बनते। म्हणून तुम्ही देखील या 5 प्रकारच्या मिरच्या, शक्यतो सर्व 5च्या 5 प्रकारच्या मिरच्या तुमच्या मसाला लाल तिखटमध्ये नक्की वापरा।
या अप्रतिम लाल तिखट मसाल्याचं पहिलं सिक्रेट म्हणजे कांडप मशीनचा वापर करा आणि दुसरं सिक्रेट म्हणजे 5ही प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या ज्या मी वापरलेल्या आहेत, व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत, त्याच वापरा. या 2 सिक्रेटचा वापर करून तुम्ही अतिशय छान अप्रतिम चवीची लाल तिखट मसाला तुम्ही बनवू शकता. प्रमाणाबद्दल कोणाला काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. सर्व साहित्याचं प्रमाण मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तरी काही शंका असल्यास कमेंट करा. अशाच छान छान व्हिडिओसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.